Hello everyone, good morning and welcome you all to Rachna's Navangel World. Me, I Sunny, and yes, it's a new day, new beginning, and day starts with all you lovely and beautiful people. So, normal routine start झालं. मी चाललोय हॉस्पिटलला. रचना किचन मध्ये टिफिन आणि जेवण रेडी करत आहे. नायसा गेली आहे स्कूल मध्ये. आई पण काय कामासाठी बाहेर गेली आहे. सो येस, दिवसभर आम्ही काय काय करणार आहोत हे तुम्ही बघणारच आहात. सो प्लीज स्टे ट्यून and yes, be happy, keep smiling, spread love and happiness everywhere, and yes, live, laugh and love. Sure. सो आज काय स्पेशल? आज सगळ्यांच्या डब्यातल्या सगळ्यांना किमा समोसे बनवून द्यायचे. ओके. आई चालली नायसाच्या स्कूलला जायचंय. आज पॅरेंट्स टीचर मीटिंग आहे. तरी थंड होऊन जाईल. मला जमणार नाही कारण मी चाललोय किडीला. नाश्ता रेडी आहे. चलो. खूप पाऊस आहे. कंटिन्युअस पाऊस पडतोय. खूप दिवसांनंतर खूप असा छान पाऊस पडतोय. पाऊस पडायलाच पाहिजे कारण खूप लोकांचं खूप काही नुकसान होत आहे. पण जास्त पण पाऊस पडायला नाही पाहिजे कारण त्यांनी सुद्धा नुकसान होतं. एनिवेज तसं तुम्ही पाहिलंच, क्लिनिकला गेला त्याच्यानंतर मी फटाफट लंचचं जेवढं होतं तेवढं मी केलं कारण नायसाच्या स्कूलमध्ये मला जायचं होतं. सो नायसाच्या स्कूलमध्ये गेली आणि नायसाचे जे असेसमेंट झालेले ते पेपर्स पाहिले. नायसाने खूप छान केले. 2 पेपर्समध्ये नायसाला व्हेरी गुड मिळालं आहे. 2 पेपर्समध्ये नायसाला एक्सलंट मिळालं आहे. अँड आय वॉज सो हॅपी. खूप सुंदर तिने केलेलं आहे. म्हणजे मला नेहमी एक कन्सर्न होतं की हे फोनिक्स थ्रू तिला काही समजेल की नाही. नायसा ना घरी कधी कधी खूप छान अभ्यास करते आणि कधी कधी मला असं वाटतं की तिला काहीच येत नाही. आणि मला असं वाटतं की प्रत्येक मदर आता इथे रिलेट करत असतील कारण प्रत्येक बेबी हे असंच करतो. आपल्याला ॲक्च्युली समजत नाही की त्यांना ते येतं आहे की नाही येते. मुद्दामून पण करत असतात काय माहिती. बट खूप व्यवस्थित तिने ते सगळे जॉली त्यांचे जे वर्ड्स आहे, ट्रिकी वर्ड्स जे आहे, जे आता त्यांना शिकवलं जात आहे त्यांच्याबरोबर मी पण शिकते आहे आणि प्रत्येक पॅरेंट शिकत असेल कारण हे आपल्या वेळेस असं बिलकुलसुद्धा नव्हतं. आय स्टील रिमेंबर मी त्या दिवशी नायसानीला तेच म्हणत होते की हिंदी सब्जेक्ट हा आपल्याला 5thला काहीतरी इंट्रोड्यूस झालेला, 4th का 5thला. ह्या लोकांना आत्तापासून हिंदी आहे, अ आ इ ई करतायत आणि म्हणजे फास्ट आहे एज्युकेशन. CBSEचं तरी तसंच आहे. मला बाकीचं नाही माहिती बाकीच्या बोर्ड्सचं कसं आहे. माझं एक तेच कन्सर्न होतं की ती व्यवस्थित ते सगळं फिलिंग द ब्लँक्स वगैरे ते नीट करेल की नाही. जसं की अंडरलाईन ट आणि तिथे त्यांना इमेज दिले. सो शी हॅज टू गेस इट की ते काय आहे. मग तिला ते कळणार की बॅट आहे. पण मग त्या ब मध्ये काय मध्ये कोणतं लेटर यायला पाहिजे. सो ट. सो नायसाने खूप छान केलं. मी तेच टीचरला जाऊन विचारलं की आय एम रिअली व्हेरी सरप्राईज्ड, आय एम रिअली व्हेरी शॉक्ड आणि कन्फ्युज्डसुद्धा की हे ॲक्च्युली नायसानेच केलं आहे का. अँड शी वॉज लाईक की येस, हे तिनेच केलं आहे. मध्ये मध्ये थोडं कधी काही अडकले वगैरे असेल तर त्यांनी सांगितलं की मग आम्ही त्यांना फक्त असं एक प्रोनाऊन्स करून सांगितलं आणि मग त्यांनी ते गेस केले की ह्याच्यामध्ये कोणतं यायला पाहिजे. जसं की आता स्नेल पण त्यांना होतं SN-L स्नेल. AI म्हणजे ए असं प्रोनाऊन्स करतात. ह्यांच्याबरोबर मी पण शिकते. सो जेव्हा घरी घेतलेलं तेव्हा तिने केलेलं बऱ्यापैकी. बट मला नव्हतं माहीत की ती तिथे जेवढं छान करेल. सो ओव्हरऑल खूप मस्त आहे. टीचर हे पण म्हटले की आता ती जास्त कॉन्फिडंट झाली आहे आधीपेक्षा. आता कसं ती थोडंसं कम्फर्टेबल झाली आहे टीचर्सबरोबर, मग फ्रेंड्सबरोबर, मग त्या एन्व्हायरमेंटबरोबर. आणि टीचिंग तर मला आवडतेच, मी जास्त प्रेशर नाही देत. हे आहे तिचं जे काही स्कूल रिलेटेड गोष्टी चालल्या आहेत. मग मी तिकडनं आली, तिला घेऊनच आली घरी.
मग फटाफट ती फ्रेश झाली. ऑल ऑफ अ सडन आज नाईसा खूपच गुडगेल झाली आहे. स्वतःच कपडे चेंज केले व्यवस्थित, ते ठेवले जागेवरती. मग नंतर बॅगमध्ये पाणी पडलेलं, मग सगळं काही बाहेर ठेवलं, सगळं सुकत ठेवलं आहे, बॅग सुकत ठेवली आहे. आणि त्याच्यानंतर फ्रेशनअप झाली, कपडे वेअर केले, एकदम व्यवस्थित आली बाहेर जेवायला वगैरे, जेवली टेबलवर येऊन. आणि मग नंतर तिला काय वाटलं काय माहीत, मी जेवत होती तेव्हा म्हणते की तिने पाहिलं ना मी अर्धी भांडी घासलेली, मी घासते. मी नको घासू, तू भिजशील. आणि एवढं तिचं ते पोचणार पण नाही, आणि कशाला आत्ता कशाला हे सगळं पाहिजे. ती बोलते नाही मला करायचं आहे, माझं जेवण होईपर्यंत मी जाते, तोपर्यंत बघते हिने तिचं ताट वगैरे सगळं धुतलेलं. मग एक छोटंसं टिफिन, 2 टिफिन्स असतात नाईसाला, सो एक छोटा टिफिन असतो. त्या टिफिनमध्ये तिला डाळ हवी होती म्हणून मी तिला डाळ दिली. युजली मी तिला फक्त ड्रायफ्रूट्स वगैरेच देते, पण आज ती मला म्हटली की प्लीज आई प्लीज. मग एक दिवस चालतं स्कूलमध्ये, मग मी तिला डाळ दिली, ती डाळ थोडीशी राहिली म्हणून मग तिने दुसऱ्या डब्यामध्ये ठेवली. आणि तो जो टिफिन आहे तो प्रॉपरली क्लीन करून घेतला आणि तो जागेवर ठेवला, जसं की मी तुम्हाला त्याचा एक क्लिप पण दाखवला. त्यानंतर मॅडमने घेतलं हँकरचीफ आणि मग पुसायला लागली. म्हणजे आता पुसून नको ठेवू, म्हणजे तिला ट्रॉलीमध्ये ठेवायचं होतं. म्हणजे सुकू दे आणि मग त्याच्यानंतर आपण त्याला ठेवूया. संध्याकाळचं जेवणाचं सुद्धा करायचं आहे, थोडंफार मी आता केलेलं आहे. आई पण बाहेर गेल्या आहेत आणि माझ्या फ्रेंड्सने आम्हाला काही टिफिन दिलेले, जसं की तुम्ही काही ब्लॉगमध्ये पाहिलं असेल. उन्नतीने दिलेलं, प्राजक्ताने दिलेलं, आईचा सुद्धा डब्बा आहे माझ्याकडे. सो त्या डब्यात काय मी देऊ म्हणून मग मी समोसे, खिमा समोसे, तर पावसामुळे एवढं काळोख झाले, खिमा समोसे बनवणार आहे. समोसाच्या ज्या पट्ट्या आहेत त्या मी नाही घरी बनवत, त्या ह्या ब्रँडच्या आहेत ज्या तुम्हाला इझिली मिळतील. लोकल स्टोअरमध्ये पण मिळतात, स्विगीवर पण आहे, झोमॅटोवर पण आहे, सगळ्यावरती आहे. स्विगी आणि झेप्टो, ब्लिंकिट ह्याच्यावरती पण, लोकल स्टोअर्समध्ये पण हे इझिली तुम्हाला मिळतात. सो चला मग ह्याचे मी समोसे करते आणि मग नंतर त्यांना प्राजक्ताला पोर्टर करणार आहे. उन्नती इथेच राहते, पोर्टर करून काय फायदा इथल्या इथे, म्हणून मग तिला देऊन येईल आणि आईला पण देऊन येईल. सो हे आहेत अपडेट्स. पुढे काय होईल ते तुम्हाला समजेलच. स्टे ट्यून्ड. सो वाजले आहेत 4:15. 2:30 वाजता मी समोसे बनवायला घेतले आणि एका ह्याच्यात 50 शीट्स येतात. सो एका शीटचे मी 2 पार्ट्स केले, म्हणजे तसे मी 100 समोसे बनवले. आणि प्लस दुसऱ्या शीट्सचं पण यूज केले, त्यात मी 15 यूज केले. सो टोटल 130 समोसे. सगळं माझी पाठ एवढी दुखायला लागले ना, कारण कंटिन्युअस एकाच पोस्चरमध्ये बसून. सो आता विचार करते की आत्ताच सगळ्यांना देऊन येऊ. ॲक्च्युली पोलीस स्टेशनमधनं फोन आला आहे. नायसाचा जो पासबुकचं आम्ही काल केलेलं काम, म्हणजे रिन्युअलसाठी कालच गेलो आम्ही आणि आज इमिडिएटली त्याचं पोलीस व्हेरिफिकेशनसाठी आम्हाला कॉल आला आहे. त्यांनी सांगितलं आहे की सॅटर्डेपर्यंत तुम्ही कधी पण येऊ शकता. पण देन मी विचार केला की आत्ताच जाऊन येते आणि त्या ह्याच्याने सगळ्यांना मग डब्बेसुद्धा देऊन येईल. सो लेट्स गो. सो बॅक टू होम फ्रॉम दी हॉस्पिटल. वाजले आहेत संध्याकाळचे 7. आमची दिवाळी चालू. वाजलेत 7:45. आईला घेऊन मी चाललोय
डॉक्टरकडे म्हणजे एक्सरे काढायला चाललोय ऑर्थोपेडिशियनला दाखवायला. आईचं ट्रीटमेंट अचानकच काय नाही झालेलं ऍक्च्युली, अचानक दुखायला स्ट्रेन आला असेल, पण एक सेफर साईड आपण एक्सरे करून घेऊ आणि एक दाखवून देऊ. चालताना होतोय थोडा थोडा त्रास. बाबा काय काय होतंय ना, फिट राहायचं. आपण आपली काळजी घ्यायची. थोडक्यात आहे तर दाखवलेलं बरं ना. मग त्यानंतर मग ते समजा गॅप असेल काही असू शकतं ना. एक्सरे काढल्यानंतर आपल्याला पण आयडिया येईल काहीतरी. चालेल चल. फायनली आम्ही पोचलो आणि आईचा एक्सरे करतील आता. लंगडताना हसायला येते. आपण आपली काळजी घ्यायला लागते. छोटीशी गोष्ट असेल पण आपण काळजी घेतली. कुंडी होती ना ते येत होते ना, ती कुंडी आहे की पाय लागली. थोडकं असतं पण तेच म्हटलं बघू ना. चल येतील तसले. बसतो मी थांबू बाय. बॅक टू होम आणि मस्त सुगंध. क्या क्या है आज? आज आहे बोंबील आहे, चिकनचं स्टार्टर आहे, समथिंग चिकन ग्रेव्ही आहे, चिकनचे समोसे आहेत, हे चिकनचं स्टार्टर आहे आणि कोलंबी, वरण भात भाकरी. इन्स्टंट फटाफट, म्हणजे फटाफट नाही आहे, मॅरिनेट करायचं. नाकात गेला. आत्ता टाकलंय नवीन पळस पाहिजे पुढे थोडस काय बघा खंडो त्यांच्या मुलाने केले ना, बोलले जा खंडोबा आपण जाऊ कधी. मोठे असतात. तो रचनाने ऑलमोस्ट 100च्या वरती म्हणजे ऑलमोस्ट 130 समोसे छोटे तळले. छान झालेत. म्हणजे बनवले ग ते तळले, म्हणजे ते बनवले. तळायची प्रत्येकाने प्रत्येकाला दिले तळायला, कारण मग ते सॉगी होणार ना. कोण कधी कोणाच्या टायमावर खाणार आहे. यम्मी यम्मी. मी काय चिकन आहे. सो वेगवेगळे काय काय आहे. हे पण चिकन आहे, चिकन आहे, चिकन आहे, प्रॉन्स. कुठला चिकन? अरे मी तर असंच ठेवते ना, काय दिसतंय मला काय बोलतात मला. पण सगळ्याचे फ्लेवर्स वेगवेगळे. दिस इज साऊथ इंडियन टच करून त्यात कढीपत्ता आहे. हे आपलं वाला ग्रेव्ही आहे, हे असं इन्स्टंट चिली वगैरे. हा बोंबील आणि खिमा समोसे आणि हे कोलंबी. थँक्यू. सुगरण माझी बाई. हो खरोखर आईला आवडलं पण. छान झालं. छान बनवते. आज जागृतीकडे पण जेवले ना, छान केलेलं तिने पण. कोलंबीचं, हो, मच्छी होती, पापलेट. आणि तिची आत्या तर काय विचारूच नको, एवढा फोर्स करत होती ना. पाय त्यांचा जो फ्रॅक्चर आहे थोडासा वाटतं, तरी त्या किचन मध्ये जेवण करत होत्या. म्हणजे त्यांच्या मिस्टरांना स्वतः त्यांनी केलेलं आवडतं म्हणून त्या नॉनव्हेज करत होत्या, चिकन का काहीतरी. मी गेलो तेव्हा म्हणजे. आणि एवढा आम्हाला फोर्स करत होती, जेवूनच जा जेवूनच जा. म्हणजे आमच्या पण सुनानी केलेलं आहे, दोघींनी पण. टाकळ्यांच्या सुना भारी आहेत म्हणजे. हा नाही खरं आहे. म्हणजे छान दोघी पण हुशार आहेत. सासूला काही येत नाही पण सुना हुशार मिळाल्या. असं काय नाही. आईला सगळं आईच्या, म्हणजे मी कधी मला जेवण करायला दिलं नाही ना. आईने आईच्या ह्याच्यात खूप छान जेवण केलंय, पण आईचं जास्त
माझ्या नंदा तर त्याच्यापेक्षा हुशार आहेत सगळे हुशार मिळाल्यानंतर काय कोणीच देत नव्हतं. आई पण नव्हती माझी ते, वहिनी पण नाही. आई वॉज मोर फोकस टू करिअर. आईने जास्त कामं करायची आणि सगळ्यांवर लक्ष द्यायची फक्त. आईने खूप अचीव केलं आयुष्यात आणि आता आई रिलॅक्स आहे. म्हणजे खूप कष्ट मेहनत करून आज हे चांगले दिवस आले, ते मात्र खरं आहे. त्याच्यासाठी आरोग्य चांगलं राहून दे. आरोग्य नाही, तू सगळ्यांचं चांगलंच बघितलंय, तर सगळ्यांचं छान. भगवंताकडे तेच मागते बाबा, आरोग्य चांगलं. म्हणजे आता एवढं काय झालं तरी ते सहन होत नाही असं झालं. आणि एवढ्या दिवसात असं काय एवढं हे नाही, पण आता जरी छोटंसं काय झालं ना तरी एकदम असं वाईट वाटतं एकदम.